त्या शिकंडीला पुढे करून जिओ वाला मजा करायला बघतोय. नहीं चलेगा, नहीं चलेगा, ये ना चल दे, ये नहीं चलेगा. अब सारे जागृत हो चुके भाई, अब सारे जाग उठे. अब तक तो तुमने राज कर लिया, हम लोगों को चोर ठहरा के, हम लोगों को बोले लूटते हैं, बोले झूठ बोलते हैं. मेहनत हम करें, धूप में हम मरे. वहां हमारा बंदा, हमारा एक बच्चा जाता है, वो 10-10 माले के बिल्डिंग पे चढ़ता है, पता नहीं कि उसकी जिंदगी रहेगी क्या ना नहीं रहेगी, वो हम करें. और उसकी सारा फल तुम खाओ. हलक में हात डाल के घशात हात घालून काढणार आता आम्ही, घशात हात घालून काढणार. कारण तुमचं एका बाबतीमध्ये आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने वागणूक देऊन आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली तुम्ही लोकांनी. आणि ही एकता कायम ठेवा. लड़ाई ये तो शुरुआत है भाई, ये तो शुरुआत है, बहुत आगे चलना है. मैं आपको बता दूं, हम लोग जब बात कर रहे तो तरह तरह की बातें हुई, उसमें मुद्दों को लेके बातें हुई, ये भी मैं कह दूं. और उन मुद्दों को लेके जब हम बात कर रहे थे तभी उन्होंने भी एक आड़ लेने की कोशिश की. हम लोगों ने साफ साफ कह दिया भाई आड़ मत लो, क्योंकि आड़ के पीछे भी हम लोग ही है. तू नहीं छुप पाएगा, अब तुम छुप नहीं पाएगा. एक मराठीमध्ये म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल साल्या, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांना काही वेळ दिलेला आहे, त्यांना काही चर्चा झालेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये. बाळा नांदगावकर बोलतील, आणखीन आमचे परब साहेब, ॲडव्होकेट परब सुद्धा बोलतील, कारण ते महत्वाचं आहे. कारण तुम्हाला इथून जाताना काय निर्णय झाले, भविष्यातली आपली आंदोलनाची दिशा काय असेल हे तुम्हाला सगळं कळलं पाहिजे, त्या बाबतीत सांगतील. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण आलो त्याच पद्धतीने जाताना सुद्धा आपण शिस्तबद्धपणे जायला पाहिजे. कारण आपण एक उदाहरण या ठिकाणी उभं केलेलं आहे. एक गोष्ट मोर्चामध्ये चालताना मला बार बार जाणवत होती, आम्ही तिघेही ती चर्चा करत होतो. तुमचा पहिलाच मोर्चा असल्यामुळे आम्हाला वेगळ्या वेगळ्या चांगल्या घोषणा ऐकायला मिळाल्या सगळ्या. आमच्या कामगारांचं कसं असतं माहितीये, ठरलेल्या घोषणा असतात, ठरलेला एक असा पॅटर्न असतो आणि तो अगदी कशा पद्धतीने पुढे जायचा ते सगळं आम्हाला सगळ्यांना पाठ असते. यांनी ती एवढी वर्ष ते केलं, मी केलं, बाळा नांदगावकरांनी सुद्धा ते केलं. पण आपल्याला सुद्धा ती तयारी ठेवावी लागेल. सगळ्याच गोष्टी या फक्त मारामारा करून नाही सुटणार. आपल्याला चर्चा, आणि सगळे हुशार आहेत सगळे. बाळांनी एक चांगला शब्द वापरला, थोडीशी गुंडागिरी होईल पण शिकलेले सगळे गुंड आहेत, काय काळजी करण्याचं काय. आणि अभ्यास असलेले आहेत. या राज्याच्या, ह्या देशाच्या, या इंडस्ट्रीचा पूर्ण अभ्यास असलेली मंडळी या तुमच्या बरोबर आहेत, लक्षात ठेवा. अनेक वर्ष ही व्यक्ती आपली लढाई लढते. आज या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून आम्ही इनडायरेक्टली आमचा सपोर्ट नेहमीच होता, परंतु आज प्रत्यक्ष आम्हाला येण्याचं कारण हेच होतं की त्यांनी असं ठरवू नये, त्यांना असं वाटू नये काहीतरी एका कुठल्या तरी पक्षाचं आंदोलन नाही. लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्नाने आम्ही ते एकत्र आलेलो आहोत. आणि आमच्या राज्यातले जर एवढे लाख आमचे जे केबल धारक आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले जे काही कामगार आहेत ते जर बेरोजगार होत असतील, त्यांची रोजीरोटी जर छिनली जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. छत्रपतींच्या या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जबाब मिळेल तुम्हाला, सगळ्यात पहिला जबाब मिळेल तुम्हाला, आणि तो देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून बंधूंनो, तुमचं परत एकदा मनापासून कौतुक करतो की क्या बात है यार, मजा आली, क्या बात है. एकत्र आलात तुम्ही सगळे, आपल्या ताकदीचा एक ज्याला म्हणतो ना इजहार आपने जता दिया, आपने बता दिया. और ये भी बता दिया ये तो ट्रेलर है, पूरी फिल्म अभी बाकी है भाई, पूरी पिक्चर अभी बाकी है. तो मैं आपका बहुत ज्यादा समय नहीं दूंगा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण काही महत्वाचे निर्णय असतील, भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असतील, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील. मी आपल्या सगळ्यांचं खरोखरच परत एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर आपल्या सगळ्यांना संबोधित करत आहेत.